4 मजली इमारत आणि या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून काहीतरी पडलं. थाप दिशी आवाज झाला. ते काहीतरी नव्हतं, ती होती एक विवाहित महिला. तिने 4 मजल्यावरून उडी मारली. कशासाठी? तर तिच्या त्या ओसाठी. ह्या विवाहित महिलेचा मृतदेह खाली बिल्डिंगच्या खाली पडला होता. नातेवाईकांनी आरडाओरडा केला, आजूबाजू शेजारी पाजाऱ्यांनी आरडाओरडा केला, पण आता त्याचा काहीही उपयोग नव्हता, कारण ती संपली होती. तिच्या मृतदेहावर असलेले मंगळसूत्र हे ठळकपणे दिसत होतं. आता प्रश्न पडतो का या नात्या गोत्यांचा हा जो खेळ आहे, हा जो सिलसिला आहे, या सिलसिल्यामध्ये कोण भारी पडतं? ओ की ते ठळकपणे दिसणारं मंगळसूत्र? पाहूया. मित्रहो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात दिलीप थोरात ब्लॉग्स हे माझे यूट्यूब चॅनेल. मित्रहो, आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण पती पत्नी और ओ ही बातमी पाहणार आहोत. बातमी पहा. अतिशय दर्दभरी अशी बातमी आहे. असं व्हायला नको पाहिजे होतं, पण दुर्दैवाने ते झालेलं आहे. काय माहिती कशामुळं नाती एवढी अपरिपक्व कशी असू शकतात हे या बातमीतून आपल्याला कळतंय. चला तर आपण खऱ्या अर्थाने बातमीला सुरुवात करू. पण व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि दिलीप थोरात ब्लॉग्स या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करा. त्यामुळं मला वारंवार आपल्या समोर येण्याचा योग येईल. तर करा, लगेचच सबस्क्राईब करा. चला पुढच्या बातमीकडे आपण निघूया. मंडळी, बातमी आहे पुणे जिल्ह्यातील मंचर या शहराची. मंचर हे शहर तसं फार मोठं आहे. अनेक मान्यवरांचं हे गाव आहे आणि विशेष म्हणजे इथली बाजारपेठ ही फार मोठी आहे. हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मंचरची टोपी ही खूप प्रसिद्ध आहे आणि अशा या मंचर शहरातली ही बातमी आहे. मित्रहो, एक जोडपं एका इमारतीमध्ये राहत असतं. एक छोटा युवराजही त्यांना आहे. संसार अगदी सुखाचा चालला होता, पण म्हणतात ना, सुखी संसाराला कुठेतरी दृष्ट लागते, तशी दृष्ट या संसाराला लागली. ही महिला त्याच बिल्डिंगमध्ये, त्याच इमारतीमध्ये राहत असलेल्या आपल्या भावाकडे एक दिवस मुक्कामी गेली आणि तिथे भावाच्या घरी रात्री या महिलेचं सारं गुपित उघडं पडलं. त्या भावाला त्या बहिणीचा काहीतरी संशय आला असावा. ती रात्रभर मोबाईलवर कुणाला तरी चॅट करत होती. एक विवाहित महिला की जिला एक छोटा युवराजही आहे, अशी महिला रात्रभर एका कुणाला तरी ती चॅट करते आहे याचा संशय भावाला आला आणि भाऊ तिच्या नवऱ्याकडे गेला, म्हणजे आपल्या दाजींकडे गेला आणि त्यांना ही गोष्ट सांगितली पहाटे 3 वाजता. त्याच वेळेला या दाजींनी किंवा तिच्या पतीने अगदी शांत डोक्याने सांगितलं की तुम्ही आता जाऊन झोपा, सकाळी काय ते पाहू. आणि त्यांचं बरोबरही होतं.
या महिलेचा भाऊ परत घरी आला, झोपी गेला. दुसऱ्या दिवसाची सकाळ. जसजसा सूर्य वर येत गेला तसतशी सूर्याची किरणं तापत गेली आणि जशी सूर्याची किरणं तापत गेली तसं घरातलं वातावरणही तापत गेलं. अखेर तिच्या त्या ओचा शोध लागला. त्या ओला फोन केला. त्या ओने असं उत्तर दिलं का ठीक आहे, मी संध्याकाळी 5 वाजता घरी येतो. तोपर्यंत बरीच सगळी या महिलेचे नातेवाईक, माहेरचे नातेवाईक हे जमा झाले होते आणि संध्याकाळी 5 वाजता तो ओ येणार होता. आता आपलं सगळं पितळ उघडं होणार अशी भीती तिच्या मनामध्ये निर्माण झाली. संध्याकाळचे 5 वाजले पण तो ओ आलाच नाही. म्हणून ओला पुन्हा एकदा मोबाईल फोन केला. त्यावेळेला त्या ओचा मोबाईल बंद होता. अतिशय चाणाक्ष आणि हुशार असा तो ओ होता. जसजसं नातेवाईक जमले, गोंधळ वाढला, तसं या महिलेचा कॉन्फिडन्स पूर्णपणे निघून गेला. आता आपले पितळ उघडे पडणार याची तिला पुरेपूर जाणीव झाली. ती पूर्णपणे घाबरून गेली आणि काय करावं आणि काय करू नये ह्या चक्करमध्ये ती पडली आणि घरातून एकदम धावत सुटली. ती गॅलरीत जाऊन तिने स्वतःचा देह त्या गॅलरीतून सुटून दिला आणि तोही 4थ्या मजल्यावर. क्षणभर वातावरणामध्ये एकदम सन्नाटा झाला. काय पडलंय हे लक्षात कुणाच्या येत नव्हतं. पण ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला खाली ही विवाहित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि तिच्या ते मंगळसूत्र मात्र प्रकर्षाने जाणवत होतं. झालं. तिचा पती बाजूला राहिला, तिचा युवराज बाजूला राहिला, तिचे नातेवाईक बाजूला राहिला आणि नव्यानं नातं जोडलेला तिचा तो ओ तोही बाजूला राहिला. सर्वांना सोडून ही महिला देवाघरी गेली होती. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट होती. मित्रहो, अनेक प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न निर्माण होतो ती ही विवाहित महिला एक युवराज असलेली महिला ती या थराला कशी जाऊ शकते? ती या प्रकारची पावलं कशी टाकू शकते? दुसरा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो की हा जो ओ आहे त्या ओने या विवाहित महिलेशी संबंध ठेवताना किंवा या विवाहित महिलेशी चॅटिंग करताना त्याला आपल्या भारतीय संस्कृतीची जाण कशी निर्माण झाली? आपण काय करतोय, कुणाबरोबर करतोय हे त्याला का कळालं नाही? आणि तिसरा प्रश्न निर्माण होतो की हा जो मोबाईल नावाचं जे यंत्र आहे या यंत्रामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा बोकड फार फोफावलाय असं तुम्हाला वाटत नाही का? याच मोबाईलमुळे आपण खूप काही विचित्र करून ठेवतो असं तुम्हाला वाटत नाही का? याच मोबाईलचा आपण फार दुरुपयोग करतोय असं तुम्हाला वाटत नाही का? नक्कीच त्याचा उपयोग जर तुम्ही केला तर तो चांगला होऊ शकतो. परंतु अलीकडे 90% लोक या मोबाईलचा दुरुपयोग करतात असं तुम्हाला वाटत नाही का? याच मोबाईलच्या माध्यमातून ही विवाहित महिला आणि ओ एकत्र आले असू शकते. ही घटना घडली, ही डोळ्यासमोर आली, ह्याची बातमी आली. असे कितीतरी ओ
आणि कितीतरी मुलं अशी असतील की जे या मोबाईलमुळे एकमेकाला चॅट करून भलतंच काहीतरी करून ठेवतात. अहो एवढंच कशाला, मागे एक उदाहरण होतं. भारतातला मुलगा आणि पाकिस्तानमधली तीन मुलांची आई, हे कनेक्शन मोबाईलमुळेच जमलं. आणि अशी किती कनेक्शन आहेत. नका हो, दुरुपयोग करू नका. या मोबाईलचा दुरुपयोग करू नका. मित्र हो, हात जोडून नम्रतेची विनंती आहे की आपल्या घरात जी छोटी मुलं आहेत, या छोट्या मुलांना या मोबाईल पर्यंत जाण्याचा अधिकार देऊ नका. बिलकुलही देऊ नका. जर तुम्हाला या छोट्या मुलांना फार गरज असेल, अशा वेळेला जर मोबाईल द्यायचा असेल तर तो अँड्रॉइड फोन देऊ नका. साधा इनकमिंग आणि आउटगोईंगचा फोन द्या. तर मित्रांनो, काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची. भेटूया पुढच्या एका नवीन बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.